जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आज दिनांक 5 फेब्रुवारी रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांच्या प्रचारात नेरळ जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात सुनीता टोकरे व नम्रता कांदळगावकर यांना नागरिकांनी पसंती दिलं असल्याचं चित्र आहे. नेरळ जिल्हा परिषद व पंचायत समिती विभागात महायुतीच्या माध्यमातून विरोधकांना राजकीयदृष्ट्या चितपट करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे नेरळ जिल्हा परिषद गट व दोन्ही पंचायत समिती गणावर महायुतीच्या माध्यमातून विजय मिळवला जाईल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ जिल्हा परिषद गटावर भगवा फडकवण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी सज्ज झाल्यात. तेव्हा संपूर्ण नेरळ प्रभागातून यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, भाजपा, शेकाप व RPIचे कार्यकर्ते प्रचंड आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरं जात आहेत. नेरळ जिल्हा परिषद गटात परिवर्तन विकास आघाडीचे पाणीपत करण्यासाठी महायुतीने आपली प्रचाराची घौडदौड सातत्यानं सुरू ठेवली आहे. घरोघरी आरती, आपुलकी, आत्मीयता याने महायुतीला नागरिक कौल देतील असा अंदाज वर्तवला जातोय. तर नेरळ पंचायत समितीमधून नेरळचा विकास फक्त नम्रता कांदळगावकरच करू शकतात असा विश्वास महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. प्रथममध्ये नम्रताताई कांदळगावकर यांच्याबद्दल बोलते. आपल्या उमेदवार ते आता नेरळ पंचायत समिती गणतर्फे उभ्या राहिलेल्या आहेत. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचं यशस्वी योगदान आहे. आरोग्य विषयक असो, महिलांचे प्रश्न असो, ते फार सुंदररित्या हाताळतात आणि सोडवतात. असंच नाही की सरकारी उपक्रम आहेत तेच राबवण्यात असं नाही, तर त्यांनी कुठल्याही महिलेने त्यांना जरी अगदी संपर्क केला तरी त्यांच्या ज्या समस्या आहेत, तक्रारी आहेत, त्या अगदी तत्परतेपणे त्या सोडवतात. आणि आता आम्ही प्रचार करतोय, त्याच्यामध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद तर मिळतोच आहे. नेरळच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणून नम्रताताई कांदळगावकर, निशाणी कमळ आणि सौ सुनीताताई टोकरे यांची निशाणी धनुष्यबाण यांना भरघोस मतांनी निवडून द्यावं याची मी विनंती आणि आवाहन सर्वांना करत आहे.